तालुक्यामध्ये स्त्री जन्माचे स्वागत करूया. तालुकास्तरीय कार्यशाळा या ठिकाणी आज कार्यशाळा आहे. या कार्यशाळेच्या निमित्तानं माननीय डॉक्टर सुधा कांगरिया मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपल्या तालुका अधिकारी माननीय डॉक्टर पायल राठोड मॅडम यांचंही या मीटिंगच्या निमित्तानं हार्दिक असं स्वागत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी आदरणीय राठोड मॅडम, विस्तार अधिकारी आदरणीय गोरे सर, आदरणीय मेडिकल ऑफिसर डॉक्टर मुंडे आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे अशा प्रकारची कार्यशाळा घेण्याची वेळच यायला नको. भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये जिथे मातेला आपण वंदन करतो, आपल्या भारत देशाचं नावच भारत माता असं आपण म्हणतो, आणि दुसरीकडे मात्र गर्भात असलेल्या या चिमुकलीला तिच्या जन्मापूर्वीच संपवलं जातं, मारून टाकलं जातं. आणि अशी भयान अशी परिस्थिती म्हणता म्हणता इतकी भयान झालेली आहे की आता या जगाचं अस्तित्वच संपण्याची वेळ आलेली आहे. आपण आजची परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. संपूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या कुठे होतात तर त्या भारतात होतात, त्यानंतर कुठे होतात तर त्या चीनमध्ये होतात, आणि इतर देशामध्ये युरोप सारख्या देशामध्ये या ठिकाणी अजिबात स्त्री भ्रूण हत्या होत नाही. त्यांचा जर लिंग गुणोत्तर पाहिला, त्यांचा जर सेक्स रेशो पाहिला तर तो चांगला आहे. परंतु आपल्याकडे सुद्धा केरळ असेल, पॉंडिचेरी असेल, या ठिकाणी सेक्स रेशो चांगला आहे. मग आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, आपल्या पुणे जिल्ह्याचा विचार केला, आपण तालुका शिरूरचा विचार केला तर मात्र आपण खूपच चिंतेत राहिलो. पण भयानक अशी परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आहे. 2008 साली या सभागृहामध्ये मी आले होते. हे सभागृह मला आठवते, आता त्याचं रिनोव्हेशन झालेलं आहे. परंतु त्यावेळेस सुद्धा आपण अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतलेल्या होत्या आणि त्या माध्यमातून एक कृती कार्यक्रमाची निर्मिती करून तो कृती कार्यक्रम आपण अंमलबजावणी त्याची केली होती. आणि यासाठी हा जो काही स्त्री भ्रूण हत्येचा राक्षस आहे हा प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेला आहे, आणि म्हणून प्रत्येक घराघराला जागृत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून गावनिहाय एक समितीची स्थापना करणं आवश्यक आहे. गावनिहाय आता शिरूर तालुक्यामध्ये किती गाव येतात, किती ग्रामपंचायती येतात? 96 गावं, 96 ग्रामपंचायती येतात. तर 96 गावामध्ये गाव पातळीवर एका समितीची स्थापना झाली पाहिजे, आणि त्याची घटक जे आहे ते सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई, ANM, आशा, हेल्थ वर्कर, तिथल्या असणाऱ्या एक शिक्षक प्रतिनिधी, अशा प्रकारचं एक समिती गाव पातळीवर उभी राहिली पाहिजे. म्हणजे गाव छोटं असतं, 2000, 4000, 5000, 10, 12,000 लोक वस्ती तर हे गाव असतं, आणि त्या गावामध्ये सहजपणे आपल्याला पटकन समजतं कुठे काय होत आहे. आणि अशा वेळेस त्या गाव पातळीवरची जर समिती असेल तर आपण त्याचं सगळं व्यवस्थित नियोजन करू शकतो, आणि ते नियोजन करण्याची आज आवश्यकता आहे. आता हा आहे आपला कलमी कृती कार्यक्रम. आता गावागावातून जेव्हा ग्रामसभा घेतली जाते, स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेतला जातो, आणि त्यासोबतच म्हणजे ठरावाचे 2 पैलू आहेत. नंबर 1 म्हणजे आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ, आणि नंबर 2 जन्माला येणाऱ्या प्रत्येक चिमुकलीचं आम्ही कन्या जन्म आनंद सोहळ्याने स्वागत करू. हे जे स्वागत आहे तर कशा पद्धतीने करता येईल? आता इथे कुणी एखाद्या गावाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे का? मलठण. आणि लोकसंख्या 5000. ताईंसाठी टाळ्या वाजवा.
तर मलठण नावाचं गाव आहे, ग्रामपंचायत आहे आणि त्याची लोकसंख्या 5,000 आहे. तर मग आता ही जी योजना आपण राबवणार आहोत त्याचे एक उदाहरण म्हणून आपण घेऊया. समजा या 5,000 लोकवस्तीच्या या गावामध्ये मुलीचा जन्म झाला. तर मुलीचा जन्म झाला तर तिच्या स्वागतासाठी प्रत्येकाने 10 रुपयेचा योगदान द्यायचे. किती रुपयाचा? 10 रुपयाचा योगदान द्यायचं. जर 5,000 लोकांनी 10 रुपयाचं योगदान दिलं तर किती रुपये जमा होतील? 50,000. बरोबर आहे का? 50,000 रुपये जमा होतील आणि ते 50,000 रुपये त्या मुलीच्या नावाने FD करा, फिक्स डिपॉझिट ठेवा, ठेव पावती करा. 15 वर्षानंतर ती कमीत कमी 1 लाखाची मार्केट होईल का नाही होईल? होईल. मग असं आपल्या गावातील प्रत्येक मुलगी लखोपती झाली बघ, तर हे चित्र कसं वाटेल तुम्हाला? छान वाटेल की नाही? आणि 10 रुपये घेणं कोणाला अवघड आहे का? लिहून घ्या, 10 रुपयाची लखोपती जादू योजना. जादू यासाठी की तिले 10 रुपये झाले लाख रुपये. छान परिवर्तन करणारी ही योजना आहे. त्या योजनेमध्ये कोण कोण सहभागी होऊ इच्छित हा कर्तव्य? मॅडम कोणाचं नाही? मोठा हात वर करा. राईट, थँक्यू. लवकरात लवकर जे 10 रुपयाची जादू योजनेचा ठराव होईल त्याने हात वर करा. लवकरात लवकर जे 10 रुपये. आदरणीय व्यासपीठ आणि डॉक्टर सुधा कंकरिया मॅडम, आज त्यांनी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. ग्रासरूटला काम करताना आम्हाला पण हा अनुभव वारंवार येतो. ह्याच्यावर काम करण्याची इच्छा पण नसते, पण ती कुठून सुरुवात करावी नेमकी ते कळत नव्हतं. आज त्याला कुठेतरी दिशा मिळाली, त्यासाठी मॅडमचे धन्यवाद. आणि नक्कीच सर्वांच्या वतीने मॅडमला मी ग्वाही देते की आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि आपण जे मॅडमनी सांगितले की 10 रुपये आणि त्या मुलीला लखोपती करायची जी आहे तर त्याची आपण शपथ येणाऱ्या 1 मेलाच घेऊ अशी मी सर्वांच्या वतीने मॅडमला ग्वाही देते. फक्त मुली असलेल्या परिवारांचा आपण इथे सन्मान करत आहोत. आदरणीय व्यासपीठ आणि डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम, इथे उपस्थित सर्व आरोग्य कर्मचारी, आजचा हा प्रोग्राम म्हणजे माझ्या मते खूपच छान प्रकारे झाला. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून तुमचा आवाज करायचे. भारत माता की